पुण्यात देखील एसटी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारलाय। पुण्यातील वाकडेवाडी बस स्थानकावरून सकाळपासून एकही गाडी निघालेली नाही। तसंच आम्ही सरकारचे लाडके भाऊ नाहीत, त्यामुळे सरकारने आम्हाला संप पुकारण्यासाठी भाग पाडला असा रोष एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय शिवानी पांढरेनं। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे। धरणे आंदोलन आहे आणि राज्यव्यापी संप देखील पुकारला आहे। आपण आहोत सध्या पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरातील वाकडेवाडी बसस्थानकावर। या बसस्थानकावर सकाळपासून ज्या आता 10 वाजेपर्यंत 100 गाड्या साधारण सुटलेल्या असतात, मात्र एकही गाडी सकाळपासून बाहेर आगाराच्या बाहेर पडली नाही। त्यामुळे नागरिकांना देखील काही प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते पण आपण जाणून घेणार आहोत। सर, नेमक्या मागण्या काय आहेत? तुम्ही सगळेजण आज आंदोलन करतायत, संप पुकारलाय। 20 तारखेला आपण मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं होतं की तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा, पण आज 20 तारीख होऊन गेली आणि आज 3 तारीख उजाडली तरी मुख्यमंत्री साहेबांचा कुठलाच निर्णय आमच्यापर्यंत आलेला नाही। आणि आमच्या प्रमुख मागण्या 7वं वेतन आयोग व राज्य सरकारप्रमाणे कामगारांचं वेतन या 2 प्रमुख मागण्या आहेत। त्या मागण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत। पण त्यांना फक्त आपली लाडकी बहीण, आपला लाडका भाऊ, पण लाडका एसटीवाला कधी करणार त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत। साधारण किती एसटी आतापर्यंत आगाराच्या बाहेर पडल्या नाही आणि आतलं कामकाज कसं? आतलं आता ज्या बाहेर डेपोच्या गाड्या आहेत त्या आत्ताशी मार्गस्थ झाल्या आहे आणि इथील शिवाजीनगरच्या अजून एक पण गाडी बाहेर गेलेली नाही आहे। आणि हे जे चाललंय हे आक्रोश एक उत्स्फूर्त कामगारांचा आक्रोश आहे। कारण आतापर्यंत 2016 पासून आज 8 वर्ष झालं हा कर्मचारी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून हे काम करत आहे आणि त्यांनी आता किती दिवस दम धरावा किंवा हे करावं। जसं मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण, लाडका भाऊ यांच्याकडे लक्ष दिले, तसं आमच्याकडे पण थोडं लक्ष द्यावं ही आमची सर्वांची विनंती आहे। 2021 मध्येही तुम्ही आंदोलन केलं होतं आणि आज त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आंदोलन पुकारावं लागतं। मी तर एकच सांग सरकारला, जशी लाडकी बहीण ज्या म्हणजे सवलती दिल्यात लाडकी बहीणसाठी, मी पण सरकारची एक लाडकी बहीण आहे आणि माझ्याकडेही सरकारने लक्ष द्यावं। माझ्या मागे माझा परिवार अवलंबून आहे, त्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे जेणे की या पगारामध्ये सगळं होत नाही। त्यामुळे फक्त एक इच्छा आहे की 7वं वेतन आयोग देऊन जे काही पुढच्या काही स्वप्न आहेत आमची, माझ्या मुलांची, ती मी पूर्ण करू शकेन, एवढंच इच्छा आहे। मी पण सरकारची लाडकीच बहीण आहे, माझ्याकडेही सरकारने लक्ष द्यावे बस। आपल्यासोबत अजून काही इथले सगळे कर्मचारी आहेत। नेमक्या 3 मागण्या ज्या आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत? 7वा वेतन आयोग आणि जे आमचे प्रलंबित मागचे जे प्रश्न आहेत किंवा कराराबद्दलचे ते सगळे दूर व्हावेत, एवढं। ते शिस्त आवेदन पद्धत रद्द व्हावी, म्हणजे व्यवस्थितपणे वागणूक सुद्धा व्यवस्थित मिळावी आम्हाला, एवढं। महिला कर्मचारी म्हणून काय नेमकी मागणी आता सर? महिला कर्मचारी मग आता जसं लाडक्या बहिणींचा सरकारने विचार केला, लाखो लाडक्या बहिणींना दिले, इथं लाडके भाऊ पण आहेत आणि लाडक्या बहिणी सुद्धा आहेत। जे इतकं दयनीय अवस्था, आम्ही कुठल्याही प्रवाशास किंवा कुणाला वेटीस धरायची आम्हाला हौस नाहीये। आम्ही प्रवाशांच्या सेवेसाठी, मला अपंगत्व येऊन सुद्धा आम्ही सेवाच करतोय। फक्त सरकारनं आमची मागणी पूर्ण करावी एवढीच आमची इच्छा आहे। आमची याच्या पलीकडे काही इच्छा नव्हती। वारंवार ह्या घटना म्हणजे संप म्हणा, आंदोलन, हे काय कुणी हौसेनं करत नाही, करायला भाग पाडतायत, ते फक्त बंद व्हावं आणि प्रवाशांना वेटीस धरायला आम्हाला लावणे। आम्ही वेटीस धरत सुद्धा नाही, प्रवाशांच्या सेवेसाठीच आम्ही आजपर्यंत करत आलोय, लढत आलोय। पण याचा मोबदला काडी मात्र आम्हाला मिळत नाहीये। आमच्यावर आमची कुटुंब अवलंबून आहे, त्यांना जगवणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। बरेच जण आत्महत्या करायचे विचार सुद्धा डोक्यात नाही येऊन जातात बऱ्याच जणांच्या। वैयक्तिक मी सुद्धा त्यात सामील आहे, वैयक्तिक आत्महत्या करण्याच्या ह्याच्यापर्यंत। पण आपली अवस्था आपल्याला माहिती आहे, हे अपंगत्वाचं मी निस्तरतोय, त्यातनं मी जनतेची सेवा करतोय, पण ह्याचा मोबदला मला मिळत नाहीये हे मला स्पष्ट माहिती आहे। पण हे मी कुणाला सांगू शकत नाही, कारण माझी अवस्था मला माहिती आहे। फक्त एवढंच मी सांगू शकते की आमचा सरकारनं लाडक्या बहिणी म्हणून सुद्धा विचार करावा। आम्ही लाडक्या बहिणीमध्ये त्या नाहीये बसलेलो, बसणार पण नाही, घेणार पण नाही, आम्हाला नको पण नाही, पण हा मात्र विचार करावा एवढीच अपेक्षा आहे मला। या संपात सगळ्या महिला कर्मचारी असू देत किंवा पुरुष कर्मचारी सगळे सहभागी झाले आहेत, त्यामुळे नागरिकांना देखील त्रास थोडासा सहन करावा लागतोय। नागरिक इथे साधारण शेकडो नागरिक प्रवासासाठी सकाळी येत असतात, आज पण नागरिकांच्या काही रांगा दिसतात। नागरिकांचा आमचा पूर्ण प्रवाशांचा कुठलाही असा आमचा हेतू नाही की त्यांना त्रास व्हावा। त्यांच्या सेवेसाठी आम्ही
आहे, पण त्यांच्या सेवेसाठी असताना पण आमचा पण सरकारने थोडाफार विचार करावा. आम्ही पण आमच्या ह्या मागण्या ह्या आत्ताच्या नाही, गेले 8-10 वर्ष झाले ह्या मागण्या आहे. त्याला आम्ही सगळे पोटाला चिमटा काढूनच सगळेजण काम करत आहोत. त्यासाठी सरकारने आमचं हेच म्हणणं आहे की ज्या आमच्या मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या आम्हाला पूर्ण करून द्यावा, ही आमची त्यांना नम्रतेची विनंती. कधीपर्यंत हा संप असाच कायम राहणार? आता सरकारने आम्हाला आत्ता बोलून मीटिंग घेऊन आमच्या वरिष्ठांसंग केलं तरी आम्ही लगेच चालू करायला बी तयार आहे. आमचं त्या गोष्टीमध्ये काही आमचा हेतू नाही की प्रवाशांना त्रास. ज्या आमच्या मागण्या आहे प्रमुख त्या आम्हाला भेटल्या तर आम्ही लगेच कामावर पण लगेच जायला तयार आहे. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं. आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत साधारण अनेक 6 ते 7 वर्षांपासूनच्या, त्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या आणि आम्ही लगेच प्रवाशांच्या सेवेसाठी उतरू, असं या सगळ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र सरकारनं आमच्या मागण्या आता पूर्ण केल्याच पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.